हॅलो एव्हरीवन, मेघाज फूड डायरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण साऊथ इंडियन पॉप्युलर नाश्ता मुरुक्कू कसं बनवायचं ते बघणार आहोत, जे आपण 3 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो आणि जेव्हा वाटलं तेव्हा चहासोबत मस्त आपण ह्याला एन्जॉय करू शकतो. आणि अगदी कमी वस्तू आणि कमी मसाले ह्यात आपण वापरणार आहोत. तर इथे घेऊया 1 कप उडीद डाळ. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून झालं की डाळीला कुकरमध्ये 5 ते 6 शिट्या येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं प्रोसेस करूया. नंतर इथे घ्यायचे बघा 1 कप तांदळाचे पीठ. आणि हे तांदळाचे पीठ घरी मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे. तुम्ही रेडीमेड घेऊन आणा किंवा मग गिरणीमध्ये दळलेलं चालेल. ह्यामध्ये ॲड करूया अजवाईन. क्रश करून घ्यायचे, ह्याने छान टेस्ट येतो बघा. जिरे ॲड करायचे आणि तीळ ॲड करते मी इथे पांढरे तीळ ॲड केले आहेत, त्याऐवजी काळे तीळ असतील तर उत्तम. चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया आणि ॲड करूया गरम तेल. 2 टेबलस्पून गरम तेल घेतलं आहे मी. ह्याने आपलं मुरुक्कू आहे ते खूप क्रिस्पी होणार आहे. आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, असं चेक करून बघूया. हे बघा, छान आपलं मिश्रण रेडी आहे. आता बघा, डाळ पण छान शिजली बघा. ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. तसं तर ग्राइंड करायची गरज नाही आहे बघा, खूप छान शिजली. अगदी थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे, असंच ग्राइंड करायचं आहे. आता जे आपण तांदळाच्या पिठाचे मिश्रण रेडी केले होते, त्यात हे डाळीचं पेस्ट ॲड करायचं आहे. आणि दोन्ही मिश्रण एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एक गोळा तयार करायचा आहे. डो जास्त टाईट आणि सॉफ्टही नको, अगदी मीडियम ठेवूया. डो आपला रेडी आहे. आता शेप देऊया. तुम्हाला हवं ते शेप तुम्ही देऊ शकता. साच्याला मी ग्रीस करून घेतलंय, त्यामुळे पीठ साच्याला चिकटणार नाही. आणि मी ह्यात हे बघा 3 होल असलेली जाळी घेतली. हवं तर तुम्ही चकलीचा शेपही देऊ शकता किंवा मल्टिपल होल्स असतात तीही जाळी तुम्ही घेऊ शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान शेप आलाय बघा. आणि अजिबात तुटलेले नाही आहे हे कुठूनच. अशाच प्रकारे मी बाकीचा नाश्ताही रेडी करून घेते. आता फ्राय करून घेऊया. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. अगदी जर का लो फ्लेम तुम्ही ठेवली तर मुरुक्कू आपलं तेलकट होण्याची शक्यता आहे. आणि दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय, शेपही आलाय मस्त. आणि 2 ते 3 महिने हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आधी ह्याला काय करायचं, पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मगच एअरटाईट कंटेनरमध्ये ह्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. बघा किती क्रिस्पी झालेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहे. हे बघा, आणि एक मुरुक्कू मी तोडूनही दाखवते. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी मेघाज फूड डायरीला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खुश रहा, खात रहा.